तिखट, झणझणीत आणि अस्सल खानदेशी चवीची ओळख म्हणजे खानदेशी खिचडी. काय कमाल लागत होती म्हणून सांगू ही खिचडी खरंच. कधी कधी ना स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो. मग अशा वेळेला ही खानदेशी खिचडी नक्की बनवून पहा. तर चला मग साहित्य बघूया. 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये एक मोठ्या साईजचा बटाटा कट करून घेतलेला आहे, 1 वाटी तांदूळ, त्याचबरोबर अर्धी वाटी तूर डाळ. असं काहीसं प्रमाण घेऊन अगदी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं डाळ, तांदूळ, बटाटा धुवून घेतलेला आहे. गॅसवरती कुकर ठेवूया आणि फोडणी देऊया. तेल टाकलेलं आहे 2 ते 3 चम्मच. तेलामध्ये थोडेफार खडे मसाले आवडत असतील तर टाका, नसेल टाकत तर स्किप करा. त्याचबरोबर जिरे, मोहरी आणि चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. आता टाकूया कढीपत्त्याची पानं आणि एखाद मिनिटभर मिक्स करून घेऊया. तेलामध्ये कांदा मऊ होईपर्यंत वाट बघूया. यानंतर टाकलेली आहे आलं लसूण पेस्ट, तीसुद्धा तेलामध्ये मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊया. लगेचच टाकलेले आहे टोमॅटो आणि हिरव्या मिरचीचे कापसुद्धा. तर इथे मी थोड्या हिरव्या मिरचीचे काप आणि लाल तिखटसुद्धा वापरणार आहे. यासाठी दोन्ही प्रमाणामध्ये घेतलेले आहेत. जर तुम्हाला फक्त हिरवी मिरचीच वापरून बनवायची असेल ना खिचडी, तर थोडंसं जास्त टाकू शकता. आता यानंतर मसाले टाकून घेऊया. मसाल्यामध्ये घरगुती लाल तिखट घेतलेली आहे, थोडीशी धने पावडर आणि हळद पावडर घेतलेली आहे. मसाले मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊया. यानंतर लगेचच धुतलेले डाळ, तांदूळ टाकून घेऊया. सोबतच शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत, कारण खानदेशी खिचडी बनवायची म्हटलं की शेंगदाणे तर आलेच. डाळ, तांदूळ सर्व मसाल्यामध्ये आपण मिसळून घेणार आहोत आणि यानंतर टाकायचं आहे शिजल इथपर्यंत पाणी. तर साधारणतः 1 ते 1.5 तांब्याचा वापर इथे मी केलेला आहे. आणि खरंच सांगते, एकदा काही पारंपरिक खानदेशी खिचडी चाखली की तिची झणझणीत खमंग चव पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल, पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. एवढी चविष्ट लागते ही खिचडी. कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला ना, तर अशी खानदेशी खिचडी बनवून तुमच्या घरच्यांना नक्की खाऊ घाला. आता शिजेल इथपर्यंत पाणी टाकलेलं आहे. सर्व डाळ, तांदूळ जे आहेत ना, ते मिक्स करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकूया. मीठ टाकल्यानंतर परत एकदा सर्व असं मिसळून घेऊया. सर्वात शेवटी टाकूया खूप सारी कोथिंबीर आणि आता कुकरचं झाकण लावूया आणि अगदी 3 ते 4 शिट्टी होईपर्यंत वाट बघूया. आफ्टर 3 ते 4 शिट्ट्यामध्ये ना खूप मस्त अशी ही खानदेशी खिचडी तयार झालेली असेल. आणि आता खोलूया झाकण. तिखट, झणझणीत आणि अस्सल खानदेशी चवीची ही खिचडी तयार झालेली आहे. गरमागरम खानदेशी खिचडी सोबतच लिंबू, कांदा, उडीद पापड, लोणचं किंवा असेलच तर साजूक तूप. काय जबरदस्त लागते म्हणून सांगू. चव आहे ना एकच नंबर आहे. जेव्हा तुम्ही ही खिचडी बनवाल ना, तेव्हा खरी चव तुम्हाला चाखायला भेटेल. त्यामुळं आजच बनवा आणि एन्जॉय करा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.